मुंबईजवळील मीरा रोड येथे वर्षाच्या शेवटच्या दिवसात हृदयद्रावक घटना घडली। एका बापाने आपल्या दूध पित्या मुलासह पत्नी आणि मेवणीच्या मुलीवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले। यात मेवणीच्या मुलीचा मृत्यू झाला आहे, तर मुलगा आणि पत्नीची परिस्थिती गंभीर आहे। मीरा रोड येथील हबटाउन गार्डियन सोसायटीत ही घटना घडली आहे। या सोसायटीत भाड्याने राहणारा बहादूर सिंग याने कौटुंबिक कलहातून आपली पत्नी तानिया, 13 महिन्याचा मुलगा जयदेव आणि मेवणीची 20 वर्षीय मुलगी शुकिला यांना पेट्रोल टाकून पेटवून दिले। यात मेवणीच्या मुलीचा मृत्यू झाला असून पत्नी व मुलावर तेंबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। बहादूरची पत्नी तानिया ही बोरिवली येथील एका बारमध्ये काम करत होती। तिथेच बहादूर आणि तिची ओळख झाली आणि 2 वर्षापूर्वीच त्यांनी लग्न केले होते, परंतु बहादूर याचे हे दुसरे लग्न असल्याचेही म्हटले जाते। मागील 3-4 महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होते। तसेच बहादूर तानियाला सोडून देण्याच्याही धमक्या देत होता। याच घरातील कलहातून बहादूर याने तिघांनाही जाळून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी सांगितला। वही सुबह में आदमी लोग फ़ोन किए थे, फिर पुलिस चौकी से मेरे को फ़ोन आया, तभी मालूम पड़ा। तो कैसे कौन लोग जले हुए हैं, कौन है? मेरी बहन है और मेरी बहन की बच्ची थी और एक छोटा बच्चा। उसके पति ने जलाया ऐसा? कुछ नहीं मालूम। उसमें किसी की मौत नहीं हुई है? ये मरी ना। क्या क्या नाम है वो? शुकिला। दरम्यान यात तानिया 70% भाजली आहे, तर जयदेव कमी प्रमाणात भाजला आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून 4 टीम तयार करून आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगितले। या व्यतिरिक्त पोलिसांनी काही सांगण्यास नकार दिला आहे। मीरा रोडहून राजा मयाल, खुलासा न्यूज।